मुख्यमंत्री सध्या गिरगाव चौपाटीवर येत आहेत। गणपती विसर्जनानंतर मुंबईमध्ये आज ही स्वच्छता सेवा अभियान मोहीम राबवली जाते आणि त्यासाठी मुख्यमंत्री स्वतः या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेत। त्याचप्रमाणे मंगल प्रभात लोढा आहेत, दीपक केसरकर मंत्रीगण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। गिरगावमध्ये आज स्वच्छता अभियान आहे। गणपती विसर्जन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये चौपाट्यांवर अस्वच्छता असते आणि त्यामुळे स्वच्छता होणं चौपाट्यांची ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचे भान राखत मुख्यमंत्री स्वतः या मोहिमेमध्ये सहभागी झाले। त्याचप्रमाणे मंत्री दीपक केसरकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा देखील या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। या अभियानांतर्गत आजपासून पुढचे 15 दिवस राज्यभर ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। अतिरिक्त आयुक्त जोशी मॅडम करतील। स्वच्छता ही सेवा अभियान 2024 अंतर्गत राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होतोय आणि मुंबईतल्या गिरगाव चौपाटी इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या अभियानांतर्गत आजपासून पुढचे 15 दिवस अशी ही स्वच्छता मोहीम संपूर्ण राज्यभरामध्ये देखील राबवली जाणार आहे। इंडियन आर्मी पैकी लीडर आहेत त्यांना कृपया मंचावर आमंत्रित करण्यात येत आहे। तर समाजातल्या विविध घटकांचा यामध्ये या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग असणार आहे। पुढाकार घेऊन स्वच्छता राबवणं यासाठी सर्व घटक आता सहभागी होताना दिसतात। यामध्ये लष्कराचे काही अधिकारी सुद्धा सहभागी झालेले आहेत। उपायुक्त मॅडमला मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना रोपटे देऊन स्वागत करण्यात येत आहे। आर्मीचे अधिकारी यांचं स्वागत मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते रोपटे देऊन करण्यात येत आहे। सर्वांनी टाळ्याचा गजर चालू ठेवावा।